मागील भागात काहीही करून काव्याला तिची अब्रू वाचवायची होती. ती खाली पडलेला एक दगड घेते. जोराने त्या व्यक्तीच्या दिशेला भिरकावते. तिचा नेम एवढा परफेक्ट असतो की तो दगड त्याच्या डोक्याला लागतो आणि त्यातून रक्त येते. ती व्यक्ती डोक्याला हात लावून विव्हळत खाली जमिनीवर बसते. तेव्हाच काव्या पळत पळत निघून जाते आणि पळत असताना शेतात बाहेरच्या लोकांना प्रोजेक्टसाठी शेत दाखवत असलेल्या सिद्धार्थला ती धडकते. सिद्धार्थ तर तिला पाहण्यात हरवतो, कारण होतीच ती तेवढी सुंदर. चेहऱ्यावरून घाबरलेली दिसत होती, त्यामुळे तिचे सुंदर डोळे मोठे झाले होते. आज जणू तो स्वर्गातील अप्सरेलाच पाहतोय की काय असे त्याला वाटत होते. ती मात्र त्याच्याकडे बघून पुन्हा जोराने पळत लांब जात असते. ती ज्या दिशेला पळत जात होती त्या दिशेला सिद्धार्थ एकटक पाहत होता. नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि त्याच्या कामात गुंतला. ते सगळं आठवून काव्या त्या व्यक्तीकडे घाबरून पाहत तुम्ही एवढंच बोलली. हो, कारण ती व्यक्ती तीच होती ज्या व्यक्तीला काव्याने दगड फेकून मारला होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे डोके फुटले होते. ती व्यक्ती मात्र कुत्सितपणे हसत, त्या दिवशी राहिलेले काम पूर्ण करायला आलो आहे मी, एवढं बोलून त्या व्यक्तीने काव्याला धक्का दिला. त्यामुळे काव्या सोफ्याला जाऊन धडकली. खूपच घाबरली होती ती. घाबरल्यामुळे तिच्या तोंडून आवाज पण फुटत नव्हता. घरात ती आणि आजी सोडले तर कुणीही नव्हते आणि बाहेर सगळे गार्ड्स, सिक्युरिटी, लाईट्स का गेले ते पाहायला बंगलोच्या मागच्या बाजूने गेले होते. ती व्यक्ती हळूहळू काव्याच्या जवळ येते. काव्या उठून पळायच्या प्रयत्नात होती की त्या व्यक्तीने तिला पुन्हा धक्का दिला. ती पुन्हा सोफ्यावर पडली. त्या व्यक्तीने सोफ्यावर तिच्या आजूबाजूला हात ठेवून तिला दोन्ही हातात कैद केले. आता कुठे जाशील आणि तुला वाचवायला या घरात कुणीही नाहीये, ती व्यक्ती कुत्सितपणे हसत बोलत होती. काव्या तर रडत होती. हळूहळू ती व्यक्ती काव्याच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणत होती की तोच. काय वाटतं, कोण वाचवेल काव्याला? सिद्धार्थ येईल का आता पुढे? तोच. काव्या शक्ती लावून त्या माणसाच्या पोटात जोराची लाथ मारते. त्या व्यक्तीला खूप जोरात लागते. त्यामुळे ती व्यक्ती विव्हळते, पोटाला हात लावते. ते बघून काव्या उठून बसते. ती पळून जाणार की ती व्यक्ती काव्याच्या साडीचा पदर पकडते. काव्या पदराला पकडून पुढे पळायचा प्रयत्न करते, तर ती व्यक्ती तिचा पदर एवढ्या जोराने ओढते की तिच्या पदराला लावलेली पिन पण ओढली जाते. त्यामुळे तिचे ब्लाऊज पण फाटते. फाटल्यामुळे ब्लाऊजपासून तिचा पदर बाजूला होतो. तशी ती समोरून क्रॉसमध्ये हात ठेवते. ते बघून ती व्यक्ती जोराने हसत तिची साडी ओढायला लागते. काव्या गोल गोल फिरते आणि तिची साडी अंगापासून वेगळी होते. आता काव्याच्या अंगावर फाटलेला ब्लाऊज आणि पेटिकोट असतो. ती खूप घाबरते. तो ती साडी रागाने फेकतो. उठून तिच्याजवळ चालत जात असतो. काहीही करून आज पण काव्याला तिची अब्रू वाचवायची होती. ती मागे मागे सरकते आणि सोफ्याच्या साईड टेबलला धडकते. स्वतःला सावरून खाली पडण्यापासून वाचवते, पण त्याच टेबलला जोराने पाय मारते. त्या टेबलला व्हील्स असल्यामुळे तो टेबल त्या व्यक्तीच्या दिशेला जात असतो, पण त्याला ते कळत नाही. तो टेबल त्या व्यक्तीच्या पायाला लागला आणि ती व्यक्ती जोराने खाली पडली. त्याचे डोके मागे असलेल्या टीपॉयला आपटले. ते एवढ्या जोरात होते की त्या व्यक्तीला चक्कर येऊन लागले आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्याला खाली पडलेले बघून काव्या घाबरून त्याच्या रूममध्ये पळत गेली. आजीजवळ गेली असती, पण आजीला उठवून पण आजी उठल्या नसत्या. रूममध्ये येताच घाबरून डोअर बंद केला. डोअर बंद करताना तिथलेच एक बटन दाबले गेले आणि इकडे सिद्धार्थच्या मोबाईलला अलार्म वाजला. तो आवाज ऐकून सिद्धार्थ केसला "एक्सक्यूज मी" बोलून दुसऱ्या रूममध्ये गेला. हे बटन कसे दाबले गेले आणि कोणी दाबले असेल?
तो बंगलोच्या आतील CCTV ओपन करतो, पण तिथे लाईट नसल्यामुळे कॅमेरे पण बंद असतात. त्याला काहीही दिसत नाही. त्याला आता खूपच काळजी वाटत होती. इकडे काव्या घाबरून पडद्यांच्या मागे जाऊन लपलेली होती. इकडे सिद्धार्थ बंगलोच्या लँडलाईनवर फोन करतो, पण तो फोन पण कुणी उचलत नाही. त्याला खूप राग येतो. तो रागातच एक पंच भिंतीवर मारतो. इकडे काव्या मात्र रडत रडत बोलत असते, अहो तुम्ही कुठे आहात? घरी या ना लवकर, मला खूप भीती वाटत आहे. इकडे सिद्धार्थला खूपच काळजी वाटत होती. तो बाहेर जाऊन सागरला गेस्टला हँडल करायला सांगतो. गेस्टला न भेटताच निघून जातो. त्याला असे झाले होते कधी तो बंगलोवर पोचतोय म्हणून. रागातच गाडी पण खूप स्पीडने तो चालवत असतो आणि फायनली तो बंगलोवर पोचतो. त्याला फक्त काव्याची काळजी वाटत होती, म्हणून तो इकडे तिकडे न पाहता पळतोच बंगलोच्या आत जायला निघतो. तो बंगलोवर येत असताना त्याने विद्यासागरला फोन करून बंगलोवर या म्हणून सांगितले. ते पण बंगलोवर यायला निघाले. सिद्धार्थ मेन डोअरजवळ आला तर डोअर बंद होता. त्यात लाईटही नव्हती. तो मोबाईलचा टॉर्च लावतो. त्याच्या जवळच्या कीने डोअर ओपन करतो. तोच विद्यासागर पण तिथे येतात. ते पण त्यांच्या मोबाईलला टॉर्च लावून आत जात असतात. समोर हॉलमध्ये त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध पडलेली दिसते. त्या व्यक्तीच्या शेजारी काव्याची साडी पण पडलेली दिसते. ती साडी बघून सिद्धार्थला आठवते, ही तर काव्याने सकाळीच नेसलेली होती, मग इथे कशी? तो खूप गोंधळतो. हळूहळू चालत त्या व्यक्तीचा चेहरा बघायला टॉर्च समोर करतो. जसा त्या व्यक्तीचा चेहरा सिद्धार्थला दिसतो आणि त्याला आठवते, ही तर तीच व्यक्ती आहे जी काव्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहत होती. त्याला आता काव्याची खूपच काळजी वाटते. काव्या काव्या आवाज देत त्यांच्या रूमजवळ पळतच येतो. त्यांच्या जवळच्या कीने डोअर ओपन करून आत येतो. रूममध्ये शांत वाटत होते. काव्या, तो हळूच बोलतो. आज पहिल्यांदा तो काव्या म्हटला होता. तिने काही प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्याने पुन्हा तिला आवाज दिला. काव्या. त्याचा आवाज ऐकून तिने दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि तिचा रडायचा आवाज त्याला आला. तो पूर्ण रूममध्ये टॉर्च फिरवत तिला शोधत होता. काव्या कुठे आहे? आणि टॉर्चच्या प्रकाशाने पडद्यामागे बसलेली ती दिसली त्याला. तो पळतच तिच्याजवळ आला. आधी पडदा ओपन केला तर ती खाली बसलेली होती. खूपच घाबरलेली दिसत होती. तो पण तिच्याजवळ खाली बसला. तोच लाईट आली आणि त्याला काव्याची अवस्था बघून खूप वाईट वाटले. तिचा ब्लाऊज फाटलेला होता. तो काव्याचा कितीही राग करत असला तरी तिच्यासोबत त्याने कधी असल्या प्रकारची जबरदस्ती केली नव्हती. ती बघून नकळत त्याच्या हृदयावर कुणीतरी वार केला असे त्याला वाटून गेले. त्याने पटकन बेडवरची बेडशीट ओढून तिच्या अंगावर टाकून तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतले, कारण ती घाबरून हुंदके देऊन रडत होती. पूर्ण अंग थरथरत होते तिचे. आता तिला सिद्धार्थच्या मिठीचीच गरज होती. सिद्धार्थ पण तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ती मात्र त्याच्या स्पर्शाने अंग चोरत होती. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत, काव्या शांत हो, मी आहे ना तुझ्याजवळ, तुला काहीही होणार नाही, शांत हो. आज तो तिच्यासाठी हळवा झाला होता. तो मानत नसला तरी लग्न केले होते त्याने तिच्यासोबत. बायको होती ती त्याची. आता ती पण सावरली होती. काव्या, तो एवढंच बोलतो आणि तिला आठवते, ती व्यक्ती तिची अब्रू. ती रागातच सिद्धार्थपासून बाजूला होते. ती अशी अचानक मिठीतून बाजूला का झाली हे सिद्धार्थला कळत नाही. ती त्याच्याकडे पाहत पुन्हा रडायला लागते. रडत रडत त्याला सांगत असते, अहो ती व्यक्ती माझ्यावर जबरदस्ती
ती पुढे काही बोलणार की सिद्धार्थ तिला जवळ ओढून मिठीत घेतो. त्याला समजले होते काव्या त्याला काय सांगायचा प्रयत्न करते म्हणून. "अहो, तुम्ही सोडा मला." ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्यासाठी धडपडत होती. पण सिद्धार्थ आहे की तिला सोडायच्या ऐवजी त्याची मिठी घट्ट करत होता. की त्याच्या बुटांचा आवाज येतो, टक टक. आणि सगळ्यांनी भीतीने एक आवडा घेतला, कारण सगळ्यांना माहिती होते आता पुढे काय होईल म्हणून. तो येऊन सोफ्याच्या मधोमध जाऊन पायावर पाय टाकून बसला. सगळ्यांवरून एक रागीट कटाक्ष टाकून तो बोलायला लागला, "बंगलोमध्ये दुसरे कुणीही नाही का?" तोच विद्यासागर घाबरत बोलतात, "सर, सकाळीच मोठ्या मॅडम रोशनी आणि साहिल बाहेर गेलेले. ते उद्या येणार आहेत." सायली आणि मावशी बड्डेसाठी गेलेल्या. त्यांना यायला उशीर झाला होता तर त्या तिकडेच थांबल्या. रोहितचे पण महत्त्वाचे काम चालू होते तर तो पण घरी नाही आला. घरात फक्त आजी आणि काव्या मॅडम. त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सिद्धार्थ ओरडून बोलतो, "तुम्हाला हे माहिती होते तर मला का नाही सांगितले?" विद्यासागर पुन्हा घाबरत, "सर, आम्हाला पण माहिती नव्हते. ते आम्ही राधा मावशींना फोन करून विचारले. ते ठीक आहे, पण बाहेर एवढे वॉचमन, बॉडीगार्ड्स असताना ती व्यक्ती बंगलोच्या आत आलीच कशी?" सिद्धार्थ खाली बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीकडे पाहत बोलतो. त्याचा आवाज एवढा असतो की सगळेच घाबरलेले असतात, की त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नाही. "विद्यासागर, या माणसाला आपल्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन जा." एवढं बोलून सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे रूममध्ये तास काव्या फ्रेश होऊन बाहेर तर आली होती, पण कुठल्या तरी विचारात हरवलेली होती. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. ती विचार करण्यात एवढी गुंग होती की तो तिच्या शेजारी बसला आहे हे पण तिला समजले नाही. त्याने तिचा हात हातात घेतला. तशी ती भानावर आली आणि त्याच्याकडे पाहू लागली. डोळे आताही पाणावले होते. तो तसाच एका बाजूने तिला मिठीत घेतो. "काव्या, जास्त विचार करू नकोस. मी आहे ना," तो तिला समजावत बोलतो. तो तिला तसेच उचलून घेतो आणि बेडवर नीट झोपवतो. "मी आलोच फ्रेश होऊन." एवढं बोलून फ्रेश व्हायला निघून जातो. त्याला माहिती होते तो थोड्या वेळासाठी पण लांब झाला तर ती घाबरेल म्हणून. तो जास्त वेळ न लावता फ्रेश होऊन बाहेर येतो. रूमचे लाईट बंद करून तिच्या शेजारी आडवा होतो. दोघे शांतच होते, काहीही बोलत नव्हते. त्याने तिच्याकडे पाहिले तर ती वर छताकडे पाहत होती. "काव्या," तो तिला आवाज देतो. तशी ती कूस बदलून त्याच्याकडे पाहते. तो हात पुढे करतो. ती हळूच त्याच्याजवळ सरकते. तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, "काव्या, झोप शांत. मी आहे ना." एवढाच हुंकार भरते. डोळे मिटून तर घेते पण झोप काही येत नाही.
1-1.5 तासाने काव्या झोपून जाते. सिद्धार्थ तिला मिठीतून बाजूला करतो तर ती झोपलेली असते. तो तिला नीट झोपवतो. तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेतो. तिच्या कपाळावर दीर्घ किस करून तिथेच झोपतो. झोप तर त्याला येत नव्हती. तो मन भरून तिला पाहत असतो. तिला पाहत असताना कधी त्याचा डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. 1-1.5 तासाने काव्या झोपमध्ये काहीतरी बडबड करत असते. तुम्ही इथे मला हात लावू नका, घाबरून ती बोलत असते. तिच्या आवाजाने सिद्धार्थला जाग येते. सोडा मला, हात लावू नका, असे शब्द सिद्धार्थच्या कानावर पडतात. तो पटकन तिला मिठीत घेतो. काव्य शांत हो, मी आहे. मी असताना तुला कुणीही हात लावणार नाही. आणि तो त्याची मिठी घट्ट करतो. काव्या, तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. तू फक्त आणि फक्त या सिद्धार्थची आहेस. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलत असतो. माझ्या व्यतिरिक्त ज्याने तुला हात लावायचा प्रयत्न केला तर त्या माणसाचे हाल सिद्धार्थ काय करेल ही येणारी वेळच ठरवेल. तू फक्त माझी आहेस. काव्या. सिद्धार्थ. जहांगीर. तो पुन्हा तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. तिच्याकडे पाहत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. बघूया उद्याची सकाळ दोघांच्या आयुष्यात काय नवीन वळण घेऊन येते. त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.